नकार घंटा, कायम नकार घंटा तुझी. हे बघ, पण दयानंद म्हणतात मला. दयानंद. माझ्या डोक्यात व्यवस्थित प्लॅन आहे. आता स्वतःला कसं बाहेर काढायचं. म्हणजे हे बघ, मला हार्ट अटॅक आलाय असं मी दाखवणार. अहो पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळणारच ना लोकांना की हे खोटं केलंय म्हणून तुम्ही. अगं, मी जेलमध्ये व्यवस्थित सेटिंग लावली आहे. शकू, अशी एक गोळी आहे जी खाल्ल्यानंतर हार्ट अटॅक आला असं मशीन मध्ये दिसतं. त्यामुळे माझा हार्ट अटॅक खोटा आहे हे कळणारच नाही. हा, आणि मग ते मला लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील. पण एक काम तू करायचंस. दयानंदला आपण घरी आणूया, दयानंदला आपण घरी आणूया हे श्रेयसच्या मागे सारखी बुणबुण लावायचीस आणि त्याच्याकडनं होकार मिळवायचास. बस एकदा का त्याच्याकडनं होकार आला की मग बघ, घरी आल्यानंतर मी काय करतो ते सगळ्यांचा बंदोबस्त करतो. एक घाव, दोन तुकडे. नीचपणाचा कळस आहे हा. हे सगळं सहन होत नाहीये मला. ती तारा उरावर नाचते माझ्या, त्याचं काय. तुम्ही दिलेला प्लॅन सगळा फसला. उद्या सगळे पुरावे दिले ना तर माझ्या जीवावर बेतेल. रस्त्यावर याची पाळी येईल आपल्याला. सरनायकांची जी सगळी इस्टेट आहे ना, जी आपल्याला ताब्यात हवी आहे, ते स्वप्न मग विसराच. मला हार्ट अटॅक आलाय असं मी दाखवणार. अगं, मी जेलमध्ये व्यवस्थित सेटिंग लावली आहे. दयानंदला आपण घरी आणूया, दयानंदला आपण घरी आणूया हे श्रेयसच्या मागे सारखी बुणबुण लावायचीस आणि त्याच्याकडनं होकार मिळवायचास. एकदा का त्याच्याकडनं होकार आला की मग बघ, घरी आल्यानंतर मी काय करतो ते सगळ्यांचा बंदोबस्त करतो. या माणसांची तोंडही बघायची इच्छा नाहीये मला. या शकुंतला आत्या दयानंद काकांच्या जोरावर माझ्यावर हल्ले करत होत्या, मला धमकावत होत्या. स्वतःला श्रेयसची आई म्हणवता आणि ज्या दयानंद काकांनी स्वतःच्या मुलाला श्रेयसला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच बरोबर कारस्थानं करतायत. श्रेयसला जर हे कळलं ना तर यांना जागेवर तर ठेवणारच नाही, पण किती हर्ट होईल त्याला की माझे आई बाप हे असे. किती मोठा धक्का बसेल त्याला याची कल्पनाही नाही करवत. थांबा भाऊजी, और रांगोळी आहे. रांगोळी जपण्यात पटाईत आहोत आम्ही. शकुनी रांगोळी रेखायची आणि आम्ही कुंकुवाचा मानाचा टिळा भरायचा, ही आमच्या घराण्याची रीत आहे. अखंड सौभाग्यवती भव. सुनबाई, या दयानंदचा आशीर्वाद आणि नजर तुमच्यावरच असेल. नमस्कार. तुमच्या शेख साहेबांना कळवा, 5 नवीन पाखरं शोधले. तुम्ही तर म्हणाला होता की पाड्यातल्या 3 मुली, शेख साहेब म्हणतात 5 मुली. त्या 2 मुली कोण आहेत? अरे वा, या हजर आहेत का? पण काका, आपण या अशा जागेतून आपला बिझनेस करणार आहे का? तारा, तू माझ्यावरती विश्वास ठेव, काही काळजी करू नको. अगं बघ पुढे पुढे कसं बिझनेस आपला डेव्हलप होतोय.
वाईट पडला असतास तू, तुझं डोकं फुटलं असतं. नाही 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 नाही, त्यांनीच मला ढकललं. गाडी थांबवत नाहीये म्हणजे काहीतरी झोल आहे. काय चीज आहे. मला तुझा गळा दाबायचा होता ग. तूच माझ्या मार्गातला अडथळा होतास म्हणून तुला संपवायचं होतं. दयानंद काका जे काही वागले त्यामुळे खूप मोठा धक्का बसलाय, तुम्हाला त्रास झालाय, आम्हाला कळतंय ना. त्याने असलं भयंकर कृत्य केलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला क्षमाच करता येणार नाही. कारण शेवटी मी त्याची बायको आहे. आराध्या, मी पापी असेन ग, पण माझ्या आईची माया खोटी नाहीये. पण माझं चुकलं. मी त्यांच्या पश्चातापाच्या नाटकाला भुलले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मीच श्रेयसला सांगितलं की त्यांना घरात ठेव म्हणून. त्यांनी काय केलं, माझ्यावरच डाव उलटवला. इतक्या विश्वासाने मी त्यांच्याकडून ते पत्र लिहून घेतलं आणि श्रेयसच माझ्या विरोधात केला. पण ह्या दोघांनाही मी सोडणार नाहीये. श्रेयस समोर आणि सगळ्या जगासमोर यांचा खरा चेहरा मी नक्की आणीन आणि यावेळी सगळं फुल प्रूफ करूनच. एक पुरावा हाती लागलाय, बघूया आता. हार्ट अटॅकचं नाटक करून घरी आल्यावर हे काय करतायत अजून कळलं नाही, पण कळेलच लवकर. मग या दोघांची गठडी वळते मी. श्रेयसला आणि मला मारून सगळं लुटण्याचा यांचा प्लॅन मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. एकच वायदा, ताराचा कायदा. हे सिद्ध केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अक्षय, हे बघ, म्हणजे भाऊजी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही ना, म्हणून तूच बोल ना त्यांच्याशी. ऍटलीस्ट सुरुवात कर, मग मी बोलेन पुढचं. चालेल? हो, कसंही करून आपलं म्हणणं श्रेयसच्या गळी उतरवावं लागेल. हो, पण मला असं वाटतं आपण उद्या ब्रेकफास्ट करताना हा विषय काढला तर. ब्रेकफास्टला कसं शक्य आहे? तिथे आजी असेल, बाबा असतील. नाहीतर काय, ते सगळे ताराचे चमचे. श्रेयस एकट्यात सापडला पाहिजे. श्रेयस, एक मिनिट. काय रे? ऍक्च्युली तुझीच वाट बघत होतो आम्ही. का? तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं. मी काय म्हणतोय, मी ऍक्च्युली थकून आलोय रे खूप. उद्या बोललो तर चालणार नाही का? आय नो तुम्ही दमला आहात, पण श्रेयस भाऊजी फक्त 2 मिनिटं बोलूयात का प्लीज? प्लीज बसा. ठीक आहे. बोला. तारावरती देवळात कोणी हल्ला केला तो सापडला का? नाही ना, अजून काहीच हाती लागला नाहीये. शोध चालू आहे. आणि घरात तारावर हल्ला झाला त्याचं काय? छे, त्याची तर काहीच टोटल लागत नाहीये. म्हणजे बाहेरचं तरी आपल्याला माहिती आहे, बाहेरचं कोणीतरी होतं, पण घरात असं कोण करणार आहे काही कळतच नाहीये मला. काय काय एकमेकांकडे काय बघताय? काही मनात असेल तर बोलून टाका स्पष्टपणे. बोलायसाठी थांबवलं ना मला.
काही संशय आहे का कोणावर तुमचा? हो आहे. नाही म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे की तारावरचे दोन्ही हल्ले हे तिने स्वतः घडवून आणले. काय श्रावणी, हॅव यू लॉस्ट इट कम्प्लिटली? तू काय बोलतेस? तुला समजतंय का? तिने स्वतःवर घडवून आणलेत. एखादा मोठा हल्ला जेव्हा होतो ना तेव्हा त्याच्या मागे काहीतरी स्ट्रॉंग मोटिव्ह असतं. तिच्याकडे काय मोटिव्ह आहे असं स्वतःच्या जीवाशी खेळायला? भाऊजी तुमची सहानुभूती मिळवण्यासाठी ना. नाही म्हणजे तुम्ही तिच्यावर कितीही संतापलेले असलात किंवा तिला कितीही शिक्षा करत असलात तरी तुम्ही माणुसकी गमावली नाहीये तिला माहिती आहे. आणि बाहेरच्या कोणी तिला त्रास दिला तर तुम्ही तिला प्रोटेक्ट कराल हे तिला कळलंय म्हणूनच करते ती हे सगळं. हो, त्यामुळे तू तिची काळजी घ्यावीस. हळूहळू या घरात तिला जागा द्यावीस. तिचं बस्तान तुझ्या आयुष्यात बसावं त्यामुळे हे सगळे प्रयत्न चाललेत. आणि सगळं तिच्या प्लॅन नुसार होतंय श्रेयस. कळतंय तुला? तुम्ही जास्तच बोलताय आता. कुठल्या आधारावर बोलताय हे सगळं? काही पुरावा आहे का तुमच्याकडे? पुरावा? पुरावा कशाला पाहिजे? अरे आम्ही तुला सिंपल लॉजिक सांगतोय. एक्झॅक्टली. सिंपल लॉजिकने बोलताय? मग त्या सिंपल लॉजिकने मी असं म्हणलं तर की या सगळ्यात तुम्ही दोघं इन्व्हॉल्ड आहात म्हणून? श्रेयस भाऊजी, आणि हे सगळं तुमच्यावर येऊ नये म्हणून ताराचं नाव घेताय असं म्हणलं तर चालेल? भाऊजी तुम्ही काय बोलता? आमचा काय संबंध नाही यात. नाही आहे ना संबंध? मग ताराचा या सगळ्यात संबंध आहे याचाही काही पुरावा नाही आहे तुमच्याकडे? श्रेयस तुला कळतं? आलात तुम्ही? जेवण वाढते. आम्ही फक्त तर्क लावून बोलतोय. एनिवे तू घे जेवण. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. रात्री उशीर झाल्यावर मी माझं वाढून घेतो नेहमी. उगाच जागायची काही गरज नाहीये, माहिती ना तुला. मी वाढून घेतो. पण मी सुद्धा जेवले नाही अजून. बसा. करा सुरू. हे काय आहे? तू माझ्यासाठी थांबली होतीस का जेवायचं? मला आवडत नाही आहे असलं सगळं. पण माझा नवरा जेवल्याशिवाय मला घास जात नाही त्याचं काय? हे काय लावलंय नवरा नवरा? संसार मांडला नाहीये मी तुझ्या बरोबर. आणि हे असं जेवायला थांबून वगैरे आपल्या नात्यात काही फरक पडणार नाही. पण त्याने आपण नवरा बायको होत नाही असंही नाही होत ना. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय आपलं. मी नाही मानत ते. आणि मी आयुष्यभर समजा तुला ऍक्सेप्ट केलं नाही तर काय आयुष्यभर करत राहणार आहे सगळं? हो, आयुष्यभर करेन मी. तुमची मेमरी परत आली आहे पण आपलं प्रेम विसरलात तुम्ही. पण मी नाही विसरले अजून. माझं प्रेम आहे आणि नेहमी असंच राहील. तुम्ही काही म्हणालात तरी मला आणि माझ्या देवाला माहिती आहे माझं प्रेम खरं आहे. आणि ह्या प्रेमासाठी मी खूप अग्निदिव्य केली. पुढेही करत राहीन. नाही नाही, मला असं वाटतं आपण आता या विषयावर चर्चा नको करूया. जेवण थंड होतंय, जेवून घ्या. या विषयावर बोलायला आपल्याकडे आयुष्य आहे अजून. या शकुंतला आत्या आणि दयानंद काका अजूनही होते तसेच आहेत. नीच आणि निर्लज्ज. कणभरही सुधारणा झालेली नाहीये यांच्यात.
माझ्यावरचे 2 हल्ले फसलेत तर यांना जाग आली नाहीये। यावेळी या दोघांचाही पुरता आणि कायमचा बंदोबस्त करायला हवाय आणि तो मी करीनच, तेही त्या दोघांना पूर्णपणे गाफील ठेवून। बघू आता त्या दयानंद काकांचं हार्ट अटॅकचं नाटक कधी सुरू होतंय ते। हे काय होतंय तुला श्रेयस? हिची अशी ओढ का वाटते? आणि हे फक्त आकर्षण नाहीये, तुला तिची आपुलकी वाटते हे नाकारू नकोस। निघत का नाहीये? ही जर निघाली नाही तर रात्री असंच टोचत राहिले। Kiss me. श्रेयस, अक्षय, श्रावणी, लवकर खाली या। आत्याला काय झालं? मी दयानंदच्या नाटकातला पहिला अंक सुरू झालाय वाटतं। करा तुम्ही सुरुवात, शेवट मात्र मीच करणार आहे। आत्या, काय ग? काय झालं? आत्या काय झालं? आत्या मला माफ करा, मी तुम्हा सगळ्यांना झोपेतून उठवलं, पण माझ्यावर वेळच तशी आली, मी काय करू? सांग शकू, अगं सांग काय झालं ते, आधीच धक्के सहन होत नाहीये। अगं सांग काय झालं? आई, यांना हार्ट अटॅक आलाय। अरे बापरे, हार्ट अटॅक। झाला यांचा प्लॅन ऑन। तारा, सावध राहा। मला हे सांगताना खूप अवघडल्यासारखं होतंय, पण ज्या माणसाला तुम्ही तुरुंगात टाकलं त्याला हार्ट अटॅक आलाय। तो माझा नवरा आहे, किती झालं तरी बायको म्हणून माझा जीव तुटणारच ना। मला काही कळत नाहीये, मला काही सुधरत नाहीये। मी काय करू?
अगं आत्या असं काय बोलतेस तू? आम्ही तुझे कोणीच नाही आहोत का? आम्ही आहोत ना धावपळ करायला. श्रेयस, मला सांग तुला हे कळलं कसं? हॉस्पिटल मधून फोन आला होता. ते त्यांना सरकारी दवाखान्यात घेऊन गेलेत, पण तिथे खूप गर्दी आहे, कामाचा खूप लोड आहे. त्यांचं कसं होणार? त्यांच्याजवळ कोणीतरी मदतीला असायला हवं ना. उद्या ऑपरेशन करायची वेळ आली तर कोण धावपळ करणार? मला काही कळत नाहीये. मी काय करू?